पुन्हा मंत्रिमंडळात घ्या. धनंजय मुंडेंच्या बॅनरला जेसीबीतून दुग्धाभिषेक, गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने धनंजय मुंडेंना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. बीडसह विविध जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो आहे. धनंजय मुंडे यांनी वाढदिवसाच्या अगोदरच मी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं होतं. तसेच कार्यकर्त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ किंवा सेलिब्रेशन न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं. मात्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. जालन्यात धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्धाभिषेक करण्यात आला. जेसीबीमध्ये गुलाबाच्या पाकळ्याने भरलेला दूध ठेवून मुंडेंच्या बॅनरवर दूध टाकण्यात आलं. आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्धाभिषेक करत समर्थकांकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली जाते आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात त्यांच्या प्रतिमेला जेसीबीद्वारे दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फुले उधळत आणि या ठिकाणी जेसीबीतून प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. जालन्यातील कार्यकर्ते एकत्र येत जेसीबीच्या सहाय्यानं चक्क डिजिटल बॅनरवर दूध टाकून वाढदिवसानिमित्त घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या अशी मागणी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्ह्यातील आरोपी हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमातून फारसे अलिप्त दिसले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून स्वतः धनंजय मुंडे यांनी ते मान्य केलंय आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल रोष व्यक्त करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.